काही पालकांना परवडत नाही म्हणून तर काही ठिकाणी सुविधांअभावी पालकांना सरकारी म्हणजे झेडपीच्या शाळेत पाठवावं लागतं आपल्या पाल्यांना। मात्र या शाळा म्हणजे लेकरांच्या डोक्यावरचं जीव घेणं संकट आहे की काय असं म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था हे त्यामागचं मुख्य कारण आहे। एबीपी माझानं राज्यभरातल्या शाळांचं वास्तव कॅमेऱ्यात टिपलं। बघूयात आता तरी सरकारचे डोळे उघडणार का? लाडक्या बहिणींसाठी तिजोरी रीती करणारं सरकार याच लाडक्या बहिणींची मुलं म्हणजेच सरकारची भाचरं शिक्षणासाठी त्यांच्याकरता काही करणार की नाही पाहूया। पावसाळा सुरू झाला की जिल्हा परिषदेच्या शाळांची नेमकी काय अवस्था आहे हा प्रश्न आहे तो समोर येत असतो। आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर अनेक शाळा आहेत त्यांची दुरावस्था झालेली पाहायला मिळते। मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिये या गावामध्ये आहे आणि शिये गावातली जी एक कन्या शाळा आहे या कन्या शाळेची अवस्था जर आपण बघितली तर अतिशय भयानक ही खरं तर अवस्था आहे। आता या इथली सगळी ज्या मुली होत्या शिक्षण घेत होत्या मुली, या मुलींना दुसऱ्या शाळेमध्ये शिफ्ट केले कारण का या इमारतीची अवस्था आहे ती अतिशय बिकट आहे, पडझड झालेली आहे। इमारतीची जी कौलं आहेत ती फुटलेली आहेत, भिंतीचा तडा आहे तो गेलेला आहे, दरवाजे या ठिकाणी एकही व्यवस्थित नाही। आणि म्हणूनच कुठेतरी राज्य सरकारनं अशा पद्धतीच्या ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असतील राज्यामध्ये असतील ज्या शाळा आहेत त्या शाळांची डागडुजी करणं हे खूप गरजेचं असतं। या ठिकाणी दोन शाळा होत्या, एक कन्या शाळा होती आणि एक मुलांची शाळा होती। आता इथल्या सगळ्या मुलींना आहे ते रेग्युलर शाळेमध्ये शिफ्ट केले, मात्र तिथले जरी वर पत्रे दिसत असले तरी आतलं रूप काम आहे ते देखील खूप जुनं झालेलं पाहायला मिळते। सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आणि नगरपालिका शाळा यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या साताऱ्यातील 7 नंबरच्या नगरपालिका शाळेच्या परिसरात आहोत। तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणची रंगरंगोटीचं चित्र गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर त्या खिडक्या फुटल्या आहेत, त्याचबरोबर स्लॅबला भेगा पडल्याचं देखील आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। शाळेला जी रंगरंगोटी करून शाळेला एक वेगळं रूप देण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात यावं अशी मागणी जी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात आली होती, मात्र त्याकडे देखील 3 वर्ष झालं प्रशासक असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विद्यार्थ्यांच्या पटसंख्येकडे कधी प्रशासन लक्ष घालणार याकडे हजारो कोटींचा खर्च करून विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा नगरपालिकेच्या शाळेमध्ये येण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करताना आपल्याला प्रशासन मिळतं, मात्र या शाळेच्या अशा दुरावस्था असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांच्यामध्ये नाराजी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। राज्यभर भाषांवरून मोठ्या प्रमाणात जो तो वाद सुरू आहे, मात्र आपण जर बघितलं राज्यभरात मोठ्या प्रमाणात ज्या मराठी शाळा आहेत खरं तर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या आता शेवटच्या घटका मोजत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या नाशिक जिल्ह्यातील गवळवाडी या गावी आहे। आपण जर बघितलं तर ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि अतिशय मोडकळीस आलेली ही शाळा आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जिल्हा परिषदेची ही शाळा असून प्राथमिक शाळा आहे। 1ली ते 5वीचे जे 5 वर्ग आहेत ते भरवले जातात, मात्र या ठिकाणी जिल्हा परिषदेकडे वारंवार मागण्या करून देखील या ठिकाणी या विद्यार्थ्यांना वर्ग खोल्या ज्या त्या मंजूर केल्या जात नाही। रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या माध्यमातून यांच्या सौजन्याने अशा पद्धतीने या ठिकाणी जे बाथरूम आहेत ते देखील या ठिकाणी उभारले गेले आहे। मात्र या बाथरूमची जर अवस्था जर बघितली ती देखील या ठिकाणी आपल्याला जी काम केलेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी कोणतीही पाण्याची व्यवस्था नाही आहे किंवा या ठिकाणी असलेले जे दरवाजे आहेत ते देखील आता पूर्णतः मोडकळीत चाललेले आहे। मुलांना यापासून इजा होऊ शकते अशा पद्धतीने हे संपूर्ण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।